बोलत आहेत, थेट जाऊयात. तर कळलं की तो बांगलादेश मधनं आपल्या कलकत्त्याला आला होता, कलकत्त्यावरून मुंबईला आला होता, मुंबईला हाऊसकीपिंगचं काम काही दिवस केलं. त्याच्या काल का परवा पोलिसांनी प्रेस घेऊन ते सगळं सांगितलं. आणि तो सराईत गुन्हेगार पण नव्हता. तो अचानक त्या बिल्डिंग मध्ये शिरला. वास्तविक बिल्डिंग, तिथला बंदोबस्त, तिथं सीसीटीव्ही कॅमेरे, तिथलं ज्या त्या इमारतीमध्ये अंतर्गत बंदोबस्त, वॉचमॅन ठेवणं वगैरे, तर ह्या त्या सोसायट्यांचा अधिकार आहे. आणि बाहेर कुठं काय होईल तिथं आमची पोलीस यंत्रणा काम करते. पालकमंत्री, बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही शॅडो पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील म्हणे, आणि त्यामुळे तुम्ही आपण अजित पवारला किती वर्ष ओळखता? खूप वर्ष. अजित पवार तसा वागून पुढं म्हणजे कसा वागतो नाही, लोकांचं काय म्हणणं आहे आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना. अक्षय शिंदे एन्काउंटर मध्ये कोर्टाने 5 पोलिसांना दोषी. मी आता तिथं कार्यक्रमात होतो तेव्हा टीव्हीला ती बातमी बघत होतो. मी त्याच्या संदर्भात आता मुंबईला चाललो. मुंबईला गेल्यानंतर होम सचिवांशी आणि बाकीच्या सरकारांशी बोलेल किंवा काय नक्की झालं. कारण न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे. त्यांनी चौकशी केली, त्यांनी काय केलं तर त्याच्याबद्दल त्यांना जे काही अंतिम चित्र दिसतं ते त्यांचं स्पष्ट करतील. मला त्याबद्दल टीव्हीच चॅनलवर पाहिलेलं आहे. मी बाकीची माहिती घेऊन त्याबद्दलच स्पष्ट मत देऊ इच्छितो. बांगलादेशी घुसखोर जे आहे ना, त्याच्या आपल्याकडे संभाजीनगर पण 10,000 निघाले. जे कुणी असतील, आपल्या देशात आपल्या भारतीयांना राहण्याचा अधिकार आहे. बाहेरच्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही. त्याला आपल्या संविधानामध्ये, कायद्यामध्ये, नियमामध्ये स्पष्टता दिलेली आहे. त्या पद्धतीनं सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली पाहिजे. थँक्यू दादा, खूप आनंद झाला. अजित पवार जालना आणि संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे. बीड पालकमंत्री पदावरून काही सवाल विरोधकांनी उपस्थित केले आणि त्याला त्यांनी उत्तर दिलंय. बीडचा पालकमंत्री मीच राहणार असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलंय.